आईंना म्हणले भाह्यांना सांगा ते बैल विकू नका. आई म्हणले पण तो कोण बैल विकणार. आई आल्या मला म्हणल्या भाह्या बैल कितीला घेतलाय रे डमरू. म्हणलं काय 85-90 हजाराला घेतलेलं आहे वासरू. मला म्हणल्या 1 लाख रुपये त्यांनी दिले मला. ही 1 लाख रुपये आजपासून ह्या बैलाचा तुझा विषय संपला. आता हा बैल विकायचं नाव काढायचं नाही. तेव्हापासून तो बैल जो तसा ठेवला. आता 13 वर्षाच्या पुढे तर नक्की झाले असतील. तो बैल आजही आपल्याकडं आहे. आता तुम्ही 2 दावणी केलेत, एक बाहेरची आणि एक आत. हो. हिला लाल माती टाकली म्हणजे पैलवानाकडे ठेवलाय तुम्ही. कसं आहे माहिती आहे का, म्हणजे पैलवानाला पैलवानाच्या गतच ठेवलं पाहिजे ना. आज हो का हे जवळजवळ 3 विटांचं बांधकाम आहे आणि ह्याच्यात मी पहिल्यापासून माझ्या दावणीत असंच लाल माती आणि कायम 1-2 माणसं ते खुडे बाबा म्हणून आहेत बघा तिथं वयस्कर बसलेत. तर ती व्यक्ती कायम म्हणजे जवळजवळ 15-20 वर्ष माझे बैल सगळं ते सांभाळतात.